नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता रविराज म्हणत असतात की नागराज तू तर हे सगळं केलेलं नसलं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही कोणीही कोणत्याही गोष्टी विसरणार नाही आहोत. याआधी तू जे काही वागला आहेस ना सुमन सोबत ते कधीच आम्ही विसरणार नाही आणि तुला त्याबद्दल माफही करणार नाही, असं रविराजांनी खडसावून सांगितलेलं. रविराजांनी ह्या सगळ्या या गोष्टी सांगितल्यामुळे आता नागराज म्हणत असतो की या सगळ्यासाठी ना मी अगदीच पाय धरून आता सुमनची माफी सुद्धा मागायला तयार आहे. मला कळतं माझं चुकलं आहे आणि असं बोलून तो आता अक्षरशः तिची माफी मागत असतो. पण या सगळ्याचा ना खूप जास्त त्रास आता सुमनला होत असतो. सुमनला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्याच वेळेला सुमनचा हात धरून नागराज आता तिला मुद्दामूनच ना भडकवायचा प्रयत्न करत असतो. जशी शांत राहिलीस तशीच आता इथून पुढेही शांत राहा, नाही तर बघ काय करेन, असं बोलून तिच्या हाताच्या मोठी आवडतो. त्यामुळे आता मात्र ती खूप जास्त घाबरलेली असते आणि तिच्याकडे बरोबर अर्जुन आणि सायलीचं लक्ष असतीच. नागराज इकडे मात्र आता रडायचं नाटक करत असतो आणि हे सगळं काही कोणी केलंय ना त्याला तर मी सोडणार नाही. काही झालं ना तरी सुद्धा, कारण मी बघितलं आहे ना माझ्या सुमनला आता किती त्रास झाला आहे ते. तर आता अर्जुन तिकडं नागराजाला उठवतो आणि नागराजला म्हणतो की बघ नागराज काका, तू जरी काही केलेलं नसलं तरी ना मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तुझ्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ आला तरी कसा? त्यावर नागराज आता डोळे वगैरे पुसत म्हणतो की कोणता व्हिडिओ, कशाबद्दल तू बोलत आहेस? त्याच वेळेला आता नागराजला अर्जुन मोबाईल मधला तो व्हिडिओ दाखवू लागतो, जो व्हिडिओ सुमनचा किडनपिंगचा असतो. आणि तो व्हिडिओ बघून मात्र आता नागराजची बोलती बंद झालेली असते. नागराज थोडा विचार करतो आणि त्यानंतर ना आता नागराज जो आहे तो थोडा टेन्शनमध्ये येतो. पण नागराज नंतर म्हणतो की नाही, हा व्हिडिओ तर माझ्या मोबाईल मधला नाही आहे. तर सायली म्हणत असते की नागराज काका, हा व्हिडिओ ना तुमच्याच मोबाईल मधला आहे. म्हणजे हा व्हिडिओ ना मी स्वतः बघितला आहे. काव्याने तुमच्या मोबाईलमध्ये फोटोज काढले होते ना सखीचे, त्यावेळेला हा व्हिडिओ सुद्धा आमच्या मोबाईलमध्ये आला होता. मग हा व्हिडिओ कसा काय आला असं देखील आता सायली म्हणू लागते. त्यावर मात्र आता इकडे आधीच नागराजने मोबाईल मधला तो व्हिडिओ डिलीट केलेला असतो आणि नागराजने तो व्हिडिओ डिलीट केल्यामुळे ना आता मात्र नागराज जो आहे तो आता तो मोबाईल मधला व्हिडिओ दाखवू लागतो आणि म्हणतो की बघा, माझ्या मोबाईलमध्ये कोणताही व्हिडिओ नाही आहे. मग आता सखी जण नागराजच्या मोबाईल मधला तो व्हिडिओ बघतात तर नागराजने तो व्हिडिओ आधीच डिलीट केलेला असतो. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तू नसशील नसेल तुझ्या मोबाईलमध्ये तर झाड राहू दे. मग आता प्रिया सुद्धा इथे एकटीच बडबडत असते आणि ती म्हणत असते, काय माणूस खरंच ना, कशा सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या ना बरोबर या माणसाला समजतात. म्हणजे मी विचार करत होते की या माणसाला काही कळत नाहीये, पण या माणसाने अचानकपणे सगळं काही हँडल केलेलं आहे, असं प्रिया सुद्धा म्हणत असते. दुसरीकडे आता अर्जुन म्हणतो की बरंच आहे की तुझ्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ नाहीये. मला वाटलं होतं की तुझ्याच मोबाईलवर हा व्हिडिओ आलेला आहे. पण आता इकडे नागराज पुन्हा एकदा सुरू होतो. तो आता रविराज त्याचसोबत अर्जुन यांना बोलत असतो की मला ना माझ्या सुमनची खूप जास्त काळजी वाटते. सुमनची जी अवस्था झाली होती ना त्या अवस्थेला तो महिप्त जबाबदार आहे. त्या महिप्तला तर मी सोडणार नाहीये. मला ना पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये यायचं आहे आणि त्या महिपचा गळा आवळायचा आहे. कारण आज ना माझ्या सुमन सोबत जे काही झालंय तिच्यावर जी वेळ आली आहे ना ती महिप्तमुळे आलीये. मला ना असं वाटते ना तिथे जाऊ आणि त्याचा गळा दाबू. खरंच मला ना खूप जास्त ना टेन्शन आलंय. माझ्या सुमनचं मी त्याला आता सोडणार नाही. त्यांनी माझ्या बायकोलाही सोडलं नाही ना, असंही आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता सुमनला ना त्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात आणि तिला ना खूप जास्त त्रास होत असतो. सुमन सगळं आठवून आता विचार करत असते
की तिच्या सोबत नेमकं काय काय घडलं होतं ते. त्यावर मात्र आता अर्जुन हा म्हणत असतो की नागराज काका शांत हो, ज्या काही गोष्टी आहेत त्या मला कळतायत, तुला धक्का बसला आहे पण मी हड्डल करायला तयार आहे. मग आता पूर्णा आजी सुद्धा नागराजला म्हणत असतात की नागराज, कायद्याने त्याला शिक्षा होईल, तू तुझे हात गहन करून घ्यायची गरज नाहीये. तू आता जास्त करून लक्ष ना सुमनकडे दे. सुमनला तुझी जास्त गरज आहे. त्यावर आता नागराज म्हणत असतो की हो पूर्णाजी, तुमची शपथ घेऊन सांगतो, मी आता माझ्या सुमनला अगदी तळ हाताच्या खोडाप्रमाणेच जपेन. माझी चूक झाली आहे आतापर्यंत, पण दुसरीकडे सुमनला त्रास होऊ लागतो. सुमनला आता श्वास घ्यायलाही जमत नसतं. पण त्याच वेळेला ना आता सुमनला या सगळ्याचा जेव्हा त्रास होतो ना, तेव्हा आता सायली, प्रतिमा, कल्पना लगेच सुमनला पाणी देतात. नागराजही पुढे जात असतो सुमनला बघायला. पण त्याच वेळेला अर्जुन नागराजला अडवतो. आणि मग आता इथे प्रिया म्हणत असते की मी बोलू का अश्विनला काय करायचं आहे. मग आता हे सगळं काही या नागराजमुळेच होत असतं. म्हणून अर्जुनने नागराजला सुमनच्या जवळ आता बिलकुलही पाठवलेलं नसतं. सुमनची तब्येत या सगळ्या गोष्टीमुळे खूप जास्त खालवलेली असते. मग आता कल्पना त्यासोबत सायली सुमनची काळजी घेत असतात. मग आता चला सुमन काकू, आराम करा, मी तुम्हाला गेस्ट रूममध्ये घेऊन जाते. त्यावर आता नागराज म्हणत असतो की नाही, आम्ही ना आमच्या घरी जातो. मग आता इकडे प्रतापही म्हणतात की काय घाई आहे एवढ्या लवकर घरी जायची, अरे इथेच थांबा ना. तसही सुमनची अवस्था किती वाईट आहे. मग आता तिला आता लगेच घेऊन जाऊ नका असं देखील आता म्हटलं जातं. मग त्याच वेळेला ना इकडे आता प्रताप जेव्हा हे सगळं बोलतात तेव्हा सायलीला ही गोष्ट पटते. सायली ही म्हणते की हो बरोबर आहे, तुम्ही सगळी जण ना इथेच थांबा ना. मग आता प्रतिमा बोलते की नाही, मला घरी जावं लागेल, कारण घरी जाऊन ना मला पूजा वगैरे सगळं काही करायचं, त्यासाठी मी घरी जाते असं देखील आता म्हटलं जातं. मग आता प्रतिमा जेव्हा हे सगळं म्हणते तेव्हा मात्र सायली विचार करते की सुमनला घरी पाठवून उपयोग नाही, कारण सुमनवर जास्तीत जास्त लक्ष आपण ठेवायला हवा, म्हणून सुमनला इथेच ठेवायला हवं असाही विचार सायली करते. आणि सायली आता टोमणा देखील नागराजला मारू लागते की काय आहे ना की आम्हाला ना इथे ठेवायलाच हो. ह्यांना कसं आहे की जर तर काही सुमन काकू महिप्तबद्दल बोलल या तर तसं सगळ्या काही गोष्टी लिहून घेता येतील ना, म्हणूनच मला असं वाटतं की ते केलेलं बरं. असंही म्हटल्यानंतर आता इकडे सायली सगळ्यांचं तोंड गोड करत असते. म्हणजे सगळ्या काही गोष्टी आता परफेक्ट बॅलेन्सिंग झाल्या होत्या. मग आता या सगळ्याबद्दल तर थोडंफार का होईना बोलायलाच हो ना, म्हणूनच आता ती तिथे येऊन सगळ्यांचं तोंड गोड करत सगळ्यांना तेगोळी देते. ते आणि तेवढ्यातच ना तिथे आता नागराजही असतो. नागराज विचारांमध्ये हरवलेला असतो. तर सायली म्हणते, घ्या तोंड गोड करा, आणि असं बोलून त्याच्या हातात तेगोळी देते. दुसरीकडे आता साक्षी विचार करत असते की हे सगळं काही काय झालं आहे माझ्यासोबत. म्हणजे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या पूर्णपणे बिखरून गेल्या आहेत. असं व्हायला नको होतं. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता पुढे मात्र पाहायला मिळत ती विचार करत असते की म्हणजे मी जिवंत आहे याबद्दल कोणाला तरी कळलं आहे, पण कोण असेल. म्हणूनच तिने ना आपला फोन वगैरे सगळं काही बंद करून ठेवलेलं असतं. ती आता ना खूप जास्त घाबरलेली असते. तिला तिचं कळत नसतं की या सगळ्यातून मार्ग काढायचा तरी कसा, आणि यासाठी ती थोडी घाबरून जाते. तर दुसरीकडे मात्र आता सचिन तिथे आलेला असतो आणि सचिन म्हणत असतो की सॅम, काय झालं आहे तुला किती कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, तुझा फोनच लागत नाहीये, त्यावर काय झालं आहे बोल. मग आता सचिन म्हणतो की जनरली सगळ्या मुली फोन ऑन ठेवतात आणि मोबाईलवर टाइमपास करत असतात, पण तू तर मोबाईल बंद ठेवला आहेस. असंही आता तो तिला बोलत असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन हे दोघंही जण ना बोलत असतात. सायली आता म्हणत असते की नागराज काका किती हुशार आहेत ना, म्हणजे आताही बघा ना ते ज्या
धतीने वागतायत त्या पद्धतीने असंच वाटते ना की त्यांनी काही केलेलं नाही, पण त्यांची खरी सिच्युएशन आपल्याला माहिती आहे. ते बाकी दुनियाला फसवू शकतात, पण आपल्याला नाही फसवू शकत. ते हे त्यांना ही गोष्ट कळत नाहीये. त्यांना असं वाटत की आपल्याला सगळ्या गोष्टी ख्या वाटतात. पण एका अर्थी बरंच झालं आपण ना ऐन वेळेला त्या महिप्तच नाव घेतलं म्हणजे यासाठी ना आपल्या बॅचच्या गोष्टी ना सोप्या जाणार आहेत, असं देखील सायली आता बोलू लागते त्यावर. आता या सगळ्या गोष्टी अर्जुनलाही पटत असतात. आता सायली रूम मधून जायला निघालेली असते, कारण तिला ना आता सुमन बरोबर जाऊन झोपायचं असतं. तर रोमॅन्टिक झालेला अर्जुन तिला थांबवतो आणि नव्याला सोडून कुठे चालली आहेस असं विचारतो. त्याच वेळेला आता नव्याला सोडून तर आता जावंच लागेल ना, कारण सुमन काकू देखील तिथे आहेत. तर सुमन काकूंची सुद्धा थोडी चौकशी करायला हवी, कारण त्या खूप जास्त घाबरल्या आहेत. त्यासाठी मला सुमन काकूंसोबत थांबायला हवं असं देखील आता बोललं जातं. मग आता अर्जुन तिला बाय वगैरे बोलतो आणि त्यानंतर आता सुमन काकू जे आहेत त्या त्यांच्या रूममध्ये आता सायली जायला निघते. इकडे मात्र आता सचिन साक्षीला प्रश्न विचारत असतो आणि साक्षीला म्हणत असतो की तू सांगितलं नाहीयेस मला अजूनही काय झालं आहे ते. बोल बोल ना. मग आता चल ना, आपण कुठेतरी बाहेर वगैरे खायला वगैरे जाऊया, तसंही घरात बसून बोर होत असशील ना, असं बोलून तो तिला बाहेर यायला सुद्धा फोर्स करत असतो. पण आता ती सरळ सरळ नकार देते आणि ती म्हणत असते की नको, मला नाही यायचे बाहेर, कारण जर मी आता बाहेर आले तर प्रॉब्लेम होणार हे तिला माहिती होतं आणि म्हणूनच ती बाहेर यायला अक्षरशः नकार देत असते. पण दुसरीकडे मात्र आता ती म्हणत असते की तू ऑर्डर कर ना, काहीतरी ऑर्डर केलं ना तरी घरात येतं. अगं पण तुझा फोन तर बंद आहे ना, मग ऑर्डर कसं करायचं आहे? अरे तुझ्या मोबाईलवरनं ऑर्डर कर. अक्षयी आता चिडूनच सचिनला बोलत असते. त्यामुळे आता सचिनची बोलती बंद होते. सचिनला कळतही नसतं की काय बोलावं आणि काय नाही ते. त्यामुळे आता सचिन थोडा बिथरलेला असतो. मग आता तिघांना साक्षी निघून जाते. साक्षीला माहिती असतं की नक्कीच आपल्यासोबत ना काहीतरी वाईट घडत आहे, पण नेमकं काय या सगळ्या गोष्टी तिला कळत नसतात. कारण आहे ना, ती जिवंत आहे ही गोष्ट कोणाला तरी कळून चुकली आहे आणि म्हणूनच तर मला असे सगळे कॉल्स येत होते. म्हणून तिने फोन बंद केला होता. नागराज आता घरी आलेला असला तरी त्याच पूर्ण लक्षणा आता होतं ते म्हणजे तिथे असणाऱ्या या सुभेदारांच्या घरामध्ये, म्हणजे सुमन तिथे होती ना. सुमन जर काही बोलून गेली तर ते सगळं त्याला नको होतं. तर दुसरीकडे राज प्रियाला कॉल करतो. प्रिया ही अश्विनच्या बाजूला झोपलेली असते. अचानकपणे तिच्या फोनची जशी रिंग वाजते ना, तशी ती दचकून उठते आणि इकडे तिकडे पाहू लागते आणि त्याच वेळेला आता ती आपला मोबाईल हातात घेते. ती आता विचार करते की इथे थांबून उपयोग नाही. आपल्याला जर या काकासोबत बोलायचं असेल तर बाहेर जाऊनच बोलावं लागेल. तर इकडे आता सुमन झोपलेली असताना सुमनला भयानक असं स्वप्न पडलेलं होतं आणि त्यामुळेच ना आता सुमन दचकून उठते, कारण सुमनला जे काही घडलं आहे ते सगळं काही आठवू लागतं आणि त्यामुळेच ना आता सुमन दचकून उठते. तर सायली ही तिच्या बाजूला असते. सायली म्हणत असते की सुमन काकू, त्रास होतोय मला कळतं, पण नका काळजी करू. दुसरीकडे आता रूमच्या बाहेर नाही, म्हणजेच आता डायरेक्ट घराच्या बाहेरच बोलण्यासाठी म्हणून प्रिया ही नागराज सोबत आलेली असते. नागराज प्रियाला म्हणत असतो की काही झालं ना तरी लक्ष ठेवा. सुमन काही पचकायला नको, काय सुमन काही बोलायला नको, ऑलरेडी ती काही बोलतच नाहीये. मग आता काय करायचं आहे? अरे लक्ष ठेव म्हटले ना. आणि काही झालं ना तरी त्या सायली अर्जुनला ना घराबाहेर पडू देऊ नकोस. तर इकडे आता सुमनला पाणी द्यायची गरज असते, कारण ती आता खूप जास्त बिथरलेली असते. पण सायली जेव्हा बघते की तिथे तर पाणीच नाही आहे, मग ती आता सुमन काकूला शांत करत असते आणि सुमन काकूला म्हणत असते की काकू नको त्रास करून घेऊ, थांब, मी पटकन ना तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. मला कळते तुझी अवस्था काय झाली आहे ते, पण नको असं करून घेऊ स्वतःला त्रास. मी आहे थांबे.
पटकन पाणी घेऊन येते आणि असो बोलून सायली आता तिकडन उठते. सायली जेव्हा आता तिकडन पाणी आणण्यासाठी म्हणून जाते तेव्हा नेमकी आता ती प्रियाला रंगे हात पकडणार असते. इकडे मात्र आता नागराज म्हणत असतो की सायली अर्जुनला घराबाहेर पडू द्यायचं नाही. त्यावर आता या म्हणते ती काही किंड गार्डन मधले मुलं आहेत का असं त्यांना तिथे थांबवून ठेवायचं काही काय बोलतोयस यार तू. मग आता तिला काही झालं तरी तिने कोणालाही काही बोलायला नको. ती जर काही बोलून बसली ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो असं देखील आता इकडे नागराज जो आहे तो प्रियाला बोलत असतो. प्रिया आता नागराज सोबतच बोलत असते आणि नेमकी सायली रूमच्या बाहेर पडलेली असते. गेस्ट रूम जे आहे ती बाहेरच्या दिशेने आहे जिथे प्रियाची सुद्धा रूम आहे. त्यामुळे प्रिया ही फोनवर बोलत असतानाच आता सायली तिथे येते आणि सायलीचा धक्काना प्रियाला लागतो. सायलीचा धक्का प्रियाला लागल्यामुळे आता प्रियाच्या हातातला मोबाईल जो आहे तो आता खाली पडतो. प्रियाच्या हातातला मोबाईल जसा खाली पडतो तशी आता प्रिया घाबरते कारण तिला माहीत नव्हतं की एवढ्या रात्री सुद्धा तिथे सायली येऊ शकते. इकडे मात्र आता हा नागराज बडबडत असतो की आता ना काही प्रॉब्लेम व्हायला नको. प्रॉब्लेम जर झाला ना तर वाट लागू शकते असं देखील आता तो म्हणत असतो. आणि नेमकं आता इकडे फोन खाली पडल्यामुळे या सगळ्या गोष्टींना ऐकू जातात आणि डिस्प्लेवरच नागराज काका हे नावही आता सायलीला दिसलेलं असतं. त्यामुळे आता प्रिया फोन उचलायच्या आधीच सायली तो फोन उचलते आणि सायली तो फोन घेऊन आपल्या कानाला लावते. तर नागराज ते प्रॉब्लेमबद्दल बोलत होताना ते नेमकं आता कळलेलं होतं. इकडे असणाऱ्या या सायलीला सायली म्हणत असते की कोणत्या प्रॉब्लेमबद्दल बोलताय नागराज काका. मी सायली बोलत आहे. मग आता इकडे रियाने डोक्याला हात लावलेला असतो. तर तुम्ही कशाबद्दल बोलत होतात, कोणत्या प्रॉब्लेमबद्दल जरा सांगू शकता का. तेच सुमनची काळजी वाटत होती म्हणूनच म्हटलं की जरा फोन करावा आणि विचारावं सगळं ओके तर आहे ना. म्हणूनच मी माझ्या पत्नीला कॉल केला होता आणि तिला त्याबद्दलच विचारत होतो. तुम्हाला जर एवढंच विचारायचं होतं तर तुम्ही माझ्या किंवा यांच्या फोनवर सुद्धा फोन करून विचारू शकला असतात. या सगळ्या गोष्टी एवढी काय घाई होती की तन्वीच्या फोनवर रात्रीचा कॉल करायची. आता प्रिया जी आहे ती भडकते. प्रिया लगेच फोन खेचून घेते आणि म्हणत असते की आता माझ्या काकाने कोणाला फोन कधी करायचा हे सुद्धा तुला विचारून करायचं का. तो माझा काका आहे आणि त्यामुळे त्याने मला फोन केलेला ना कधीही ही चालतो. तुला काय आहे त्यात असं देखील आता प्रिया ही सायलीकडून फोन खेचून घेतानाच बोलू लागते. मग प्रियाच्या वागण्यावर सायलीला संशय येत असतो. नक्कीच काहीतरी काळोबेर आहे. पण नेमकं काय या सगळ्या गोष्टी तर आता शोधून तर काढायलाच हव्यात असाही विचारणा आता सुरू असतो. तर इकडे मात्र आता नागराज जो आहे तो फोनवर बोलत असतानाच तो सुद्धा घाबरलेला असतो. कारण अचानकपणे सायलीने फोन हातात घेतलेला असतो. त्याला या सगळ्याची कल्पनाच नव्हत्या. पण या आता नागराज काकांशी बोलत असताना म्हणते की चल नागराज काका मी तुला उद्या फोन करते. तसंही आता खूप जास्त रात्र झाली आहे. मग आता नागराजने प्रियाला धमकी सुद्धा आधी दिलेली असते की बघ जर तू सुमनकडे लक्ष दिलं नाही ना तर सुमन आणि महिप सारखी तुझी सुद्धा अवस्था करून ठेवेन. लक्षात ठेव. म्हणूनच आता प्रिया सुद्धा या नागराजला वेळोवेळी सपोर्ट करत असते. तर प्रिया आता निघून जात असते. पण सायलीला ना प्रियावर संशय येत असतो. प्रिया जाताना सायलीला टोला सुद्धा लगावते. माझ्या आयुष्याचा निर्णय ना मी घेऊ शकते. तर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता डायनिंग टेबलवर सगळी जण नाश्त्यासाठी जमलेली असतात. त्याच वेळेला आता काय अस्मिता झोप तर व्यवस्थित होते ना. सगळं काही व्यवस्थित डेली रुटीन सुरू आहे ना. तुझंसं प्रतापही विचारतात टेन्शन घेऊ नकोस कोणतं. त्यावर मात्र काल थोडं टेन्शन आलंच होतं. ही लोक नव्हते. त्यातच सुमन काकू आल्या बऱ्याच दिवसांनी. त्यांना बघितलं थोडं बरं वाटलं. थोडंफार टेन्शन या सगळ्या दिवसांमध्ये येतच. पण नाही टेन्शन घ्यायचं नाही आहे असं मी तुला आधीही सांगितलं आहे. नको जास्त विचार करत बसू असं देखील आता इकडे म्हटलं जातं.
तर आता सायलीला बाहेर जायचं असतो. यासाठी सायलीन सगळा स्वयंपाक केलेला असतो. सायलीने सगळा स्वयंपाक केलेलाच असताना आता मात्र तिथे असणारी ही प्रिया हिला आता सायली अर्जुनला बाहेर पाठवायचं नसतं. यासाठी तिने आता मोठं शस्त्र हातात घेतलेलं असतं. तर इकडे मात्र आता सुमनची काळजी आपण जास्तीत जास्त घ्यायला हवी. महिपने जे काही केलं आहे ना, त्यामुळेच आता आपल्या सुमनचे हे हाल झाले आहेत. पण सुमनकडे आपण व्यवस्थित लक्ष देऊया असं देखील यांच्या चर्चा या सुरू असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अर्जुनला आणि त्याचसोबत सायलीला आता बाहेर जायचं असतं, म्हणजे रविराजांकडे. आणि त्यासाठी त्यांची खूप जास्त धांदल उडालेली असते. मग आता अर्जुन एकटाच जातो आणि अर्जुन रविराज आणि इथे प्रतिमा सोबत बोलत असतो. तर इकडे कल्पना जेव्हा सगळे डबे उघडून बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे काय, यात तर काहीच नाही आहे. मला तर सांगितलं होतं सायलीने की जाताना मी जेवण बनवते, पण हे सगळं जेवण ना इथे असणाऱ्या प्रियान गायब केलेलं होतं. तिने काही कंटेनर वगैरे भरलेले होते आणि ते सगळं जेवण आहे ना ती आता बाहेर फेकून देते. मग आता सायली जेव्हा परत येते तेव्हा आता प्रिया तिला म्हणत असते की काय सायली, तू तर जेवण बनवून जाणार होतीस ना, मग जेवण का बनवून नाही गेलीस? त्यावर सायली म्हणते, मी तर सगळं जेवण बनवलं होतं, मग या किचनमध्ये भूत आला होता की चेटकीन आली होती असं बोलून आता डायरेक्टली प्रियाकडे बघत असते. म्हणजेच हे सगळं काही प्रियानेच केलेलं आहे हे तिच्या चांगलंच लक्षात आलेलं असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.